हॅलो, नमस्ते. इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज मार्च 2024चा 4था बी उत्तरपत्रिका आपली सोडवून द्यायची राहिलेली आहे. 4था बीतला प्रश्न होता, काय काढा म्हणून सांगितलेलं होतं त्यांनी, कारण तो आलेख पेपरवर काढणंच गरजेचं होतं. वारंवारता बहुभुज. वारंवारता बहुभुज. वारंवारता बहुभुज काढायचा होता. काढणे. बघा आता, वारंवारता बहुभुज काढण्यासाठी हा प्रश्न तक्ता दिलेला आहे आणि शिवाय मी तुम्हाला प्रश्न सोडवत असताना त्याच्यामध्ये सुद्धा कसं उत्तर तक्ता तयार करायचा हे सांगितलेलं आहे. परंतु तिकडं तो उत्तर तक्ता राहिलेला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळा प्रॉब्लेम होईल म्हणून इथं देते बघा. इथं पहिल्यांदा काय येणार, निकाल टक्के. असा उत्तर तक्ता तयार करून घ्यायचा, निकाल टक्के. त्यानंतर काय येणार, इथं वर्ग मध्ये येतो. वर्ग मध्य. वर्ग मध्यानंतर विद्यार्थी संख्या. विद्यार्थी संख्या आणि त्याच्यानंतर येतं बिंदूचे निर्देशक. बिंदू कसे स्थापन केलायचे त्याचे निर्देशक लिहावे लागतात. बिंदूचे निर्देशक असं लिहावं लागतं. बघा आता, काय करायचं बघा. आपण पहिल्यांदा काय लिहून घेऊया. इथं आता हे फार महत्वाचं राहतं. याच्या अगोदरचा एक वर्ग घेणं फार गरजेचं असतं वारंवारता बहुभुज काढत असताना. त्याच्या अगोदरचा वर्ग काय येणार आहे, 0 ते 20 असं काढावं लागतं आपल्याला. 0 ते 20. नंतर 20 ते 40. इथं बघा 0 ते 20. 0 ते 20. त्यानंतर काय होणार, 20 ते 40. जसं आहे तसं 20 ते 40. 40 ते 60. 40 ते 60. 60 ते 80. 60 ते 80. 80 ते 100 आणि नंतरचं एक वर्ग घ्यावं लागतो 100 ते 120. आता हा वर्ग मध्य कसा काढला जातो बघा. हा वर्ग मध्य काढण्यासाठी या दोन्हींची बेरीज करायची. 0 अधिक 20 किती आलं, 20. 20 ला 2 न भागल्यानंतर इथं किती येणार आहे, 10. इथं काय केलं मी, इथं बघा 0 म्हणजे 20 आलं. 20 ला 2 न भागलं, बेन 10 20 म्हणून इथं 10 वर्ग मध्य काढला. त्यानंतर इथं तुम्हाला दाखवते 20 अधिक 40 करायचं आणि त्याला 2 न भागायचं. 40 आणि 20 किती येणार आहे, 60. 60 ला 2 न भागल्यानंतर इथं वर्ग मध्ये किती येणार आहे, 30. या पद्धतीने या दोन्हींची बेरीज करायची 100 म्हणजे इथं वर्ग मध्ये येणार 50. त्यानंतर ही दोन्हींची बेरीज 140 वर्ग मध्ये 70. त्यानंतर या दोन्हींची बेरीज 180 वर्ग मध्ये 90. या दोन्हींची बेरीज 240 वर्ग मध्ये 120. या पद्धतीनं. आता विद्यार्थी संख्या हा एक्स्ट्रा घेतलेला वर्ग आहे इथं बाळांनो, त्यामुळे इथं 0 येणार आहे कारण इथं वर्ग संख्या त्यांनी आपल्याला दिलेली नाही. इथं किती येणार आहे, 25. इथं 65. इथं 80. इथं 25. इथं 65. इथं 80. इथं 15 आणि शेवटची पण वर्गसंख्या आपल्याकडे नाही म्हणून 0. आणि याचे वर्ग बिंदूचे निर्देशक कसे करायचे बघा, 10 आणि 0. 10 आणि 0. त्यानंतर 30 आणि 25. 30 आणि 25. 50 आणि 65. 50 आणि 65. 70 आणि 80.
70 आणि 80. त्यानंतर 90 आणि 15, 90 आणि 15 आणि 120 आणि 0. हे आपण काय करून घेतले, हे सगळे इथं स्थापन करून घेणारे बिंदू. आता बघा, याचा आपल्याला काय काढावं लागणार आहे इथं, कारण इथं पेन्सिलनं काढायला लागते, परंतु तुम्हाला मी ह्यानं काढून दाखवते बाळानं, पेनानं, कारण तुम्हाला ते दिसलं पाहिजे म्हणून. इथं डबल रेष आखायची नाही, एकदाच रेष आखून घ्यायची, ती डबल रेष आखायची नाही. आणि पेन्सिलला शक्यतो 0.1 mm इतकं टोक असावं, म्हणजे त्यानं परफेक्ट रेषेवरती रेष येईल. हा 0. वर्ग कसे आहेत आपले बघा, 0, 20, 40. मग इथं 0 ते इथं 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, 80 नंतर किती येणार आहे, 20, 40, 60, 80. इथे येणार आहे 100, 100 नंतर किती येणार आहे, 120, 100 ते 120. एकूण वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 झाले का. आता काय करायचं बघा, 0 ते 20, इथं 0, इथं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि इथं 100. हा काय असणार आहे, वाय अक्ष. काय असणार आहे, वाय अक्ष. हा कोणता, एक्स अक्ष. बघा आता इथं फक्त आपल्याला आयता आलेख काढायचा नाही, तर फक्त वारंवारता बहुभुज काढायचा. आपण आत्ताच सोडवून घेतलेलं आहे. 0 ते 120च्या दरम्यान विद्यार्थी संख्या 0 येते, म्हणजे 0 इथं आली 0, खूण केली. त्यानंतर 25 येते, कशाच्या, 20 ते 40, 20 ते 40च्या दरम्यान, म्हणजे दोन्हीच्या मध्ये किती येणार, 25. 25 म्हणजे काय, हे 20 आणि त्याच्यावरती काय येणार आहे, 5 रेषा, म्हणजे किती आले, 25. त्यानंतर बघा, विद्यार्थी संख्या याच्यावरती टाकून घ्यायची असते. त्यानंतर 65, 65 म्हणजे 60 आणि 5, ती कुणाच्या दरम्यान आहे, 65, 40 आणि 60च्या दरम्यान आहे, 40 आणि 60च्या दरम्यान आहे 65. 65 म्हणजे 60 आणि 5, इथे येतं 65. त्यानंतर बघा 60 आणि 80च्या दरम्यान, 60 आणि 80च्या दरम्यान किती आहे, 60 आणि 80च्या दरम्यान विद्यार्थी संख्या 80 आहे. कुठं आहे 80, इथं, आता 80 इथं आहे, इथं इथं हे 80 आहे का, इथं. त्यानंतर बघा 80 ते 100च्या दरम्यान ती किती आली, 15, इथं 10 आणि वरती 5, आणि पुन्हा ती किती येते, 0. याचा काय काढून घ्यायचा, वारंवारता बहुभुज. काय करायचं बघा, हे ना जोडून घ्यायचे, हे असे जोडून घ्यायचे, असे. याला आयत काढायचा नाही, असे जोडले जाणार. पॉइंटला पॉइंट व्यवस्थित जोडून घ्यायचे. हा काय झाला, वारंवारता बहुभुज. आता बघा काय करायचं आहे ते, वारंवारता बहुभुज झाला. इथं आपल्याला काय टाकावं लागणार आहे,
तिथं काय प्रमाण लिहिलं हे सगळं टाकावं लागणार आहे बाळांनो. त्याशिवाय तिथं हे टाकावं लागणार आहे, काय, स्केल. मापन म्हटलं तरी चालते किंवा स्केल म्हटलं तरी चालते. स्केल काय टाकायचं, एक्स अक्षावर, एक्स अक्षावर, एक्स अक्षावर काय आहे, 1 सेमी बरोबर किती आहे, 10 विद्यार्थी. 1 सीएम बरोबर किती विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संख्या टाकली आपण 10 विद्यार्थी. 10 विद्यार्थी, सॉरी वाय अक्षावरती, वाय अक्षावर टाकलेले आहेत. आणि एक्स अक्षावरती काय टाकलेली आहे, टक्केवारी. म्हणून एक्स अक्षावर इथं आपण 2 सीएम घेतलेला आहे म्हणून लिहायचं 2 सीएम बरोबर इथं किती, 20%. 2 सीएम बरोबर 20%. ही निकाल आहे ना, 20 ते 40% दरम्यान ही विद्यार्थी संख्या आहे. मग आता इथं बघा बिंदू कसे स्थापन करायचे, 10 आणि 0 इथं येणार आहे. काय येणार आहे इथं, 10 आणि 0. इथं दुसरा बिंदू काय येणार आहे, 30 आणि 25. 30 आणि 25. त्यानंतर इथं काय येणार आहे, 50 आणि 65. 50 आणि 65. त्यानंतर इथे येणार आहे 70 आणि 80. 70 आणि 80 असे बिंदू लिहायचे. त्यानंतर इथं 90 आणि 15. आणि इथं काय येणार, 120 आणि 0. 120 आणि 0 असे हे बिंदू लिहिले जातात. असे बिंदू लिहायचे, हे स्केल लिहायचं. तेव्हा आपल्याला 4थ्या मार्काला, जेवढ्या मार्काचा हा क्वेश्चन असेल, किती मार्काचा आहे क्वेश्चन माहिती आहे का तुम्हाला, 4 मार्काचा क्वेश्चन आहे. याला 4 ते 4 मार्क्स आपल्याला भेटून जातील. आलं ना लक्षात बाळांनो. या प्रकारे आयता लेख काढायला तुम्ही शिकलं पाहिजे. थँक्यू विद्यार्थ्यांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.